भाऊबेटिनीच्या नावाखाली जे चाललं आहे, सरकारी तुझदरीवर टाका, आणि तोही बेशरमपणे चालला आहे. काय आव्हाडच फाटलं. अशा वेळेला स्वस्त बसून नाही चालणार, म्हणून हा आत्मकक्षाचा मार्ग. बाजूच्या बाटल्याने आणखी घरपोच पुस्तक म्हणजे काय, लोकांना आवडतं म्हणून करायचं आणि निवडून द्यायचं, आणि बाकीच्या प्रश्नांचं काय करायचं. पण पंतप्रधानांनी हे प्रकरण काय ते प्रकरण काय, लोकसभेमध्ये आवाज उठवूच द्यायचा नाही, ही भूमिका घेतली. मी सध्या पुण्यातील फुलेवाडा या ठिकाणी आहे, आणि या ठिकाणी येण्याचं असं कारण आहे की ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे आपल्या वयाच्या 95व्या वर्षी आत्मक्लेश उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. त्याची कारणं मी त्यांना विचारणार आहे. शिवाय आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच बाबांनी ही भूमिका घेतलेली आहे. तुम्ही असे प्रामुख्याने असे कुठले 3 कारणं आहेत की त्यासाठी तुम्ही इथे उपोषणाला बसलेले आहात? 3 कारणं स्पष्ट आहेत. त्यातली 2 आधी मी जाहीर केली आहेत. एक तर 52 सालापासून मी निवडणुकांचा साक्षीदार आहे. प्रत्येक निवडणुकी पाहिजे, पण यावेळच्या निवडणुकीमध्ये जेवढा पैशाच्या घराला भ्रष्टाचार झाला आहे तो मग कधी अनुभवला नव्हता. खाजगी पातळीवर चालत असे, परंतु आता ह्या सरकारने ते करावं, आणि महाराष्ट्र सरकारने भाऊबेटिनीच्या नावाखाली जे चाललं आहे, सरकारी तुझदरीवर टाका, आणि तोही बेशरमपणे चालला आहे. जे करायचं ते करत नाहीत, आणि ते त्यांनी दिलं आणि विचारतायत मिळालं का, मग आता विसरू नका, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात. मला ही गोष्ट फार खटकते, खूप खटकते, की अशा तऱ्हेने लोकांनी आवडलं, लोकांनी मतं दिली, पण ह्या लोकांना जागा करण्याचं काम आपण केलं पाहिजे ना. लोक इंग्रजाच्या काळचं इंग्रजाला सहन 150 वर्ष सहन केलं ना, म्हणजे मग आता लोक सहन करतात, मग इंग्रजाच्या विरुद्ध कशाला लढतात, असं कोणी उद्धटपणे विचार काय सांगावं. तसं इथे आता लोकांना आवडलं ना, म्हणजे काय, म्हणजे तुम्ही घटनेचे मुद्द्यांचं काय करणार काय. दुसरा मुद्दा आहे की ह्या कामध्ये जे चमत्कार घडलेत, निवडणुकीमध्ये चमत्कार, लोकसभेला 1, विधानसभेला 1, हे सहजासहजी घडलेलं नाही आहे. याचं कारण एक लक्षात घ्या, याच काळामध्ये निवडणुकीचे अर्ज भरणे, निकाल लागणे, हे याच दिवसात अमेरिकेतल्या एका न्यायालयाने अदानींना समन्स काढलं, अटक करण्याचं. आणि ते आंध्रातल्या एका आपल्या देशातल्या आंध्रामध्ये विजेचा जो एक प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचं कंत्राट अदानींनी घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भातलं आहे. मागे झालं, चौकशी झाली, आता तिथे समज निघालं, आणि अदानी देशात येत आहेत, आणि काही कुठल्याकडचं महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये भाजपचा पराभव होऊ नये म्हणून काय करतात तुम्हाला काय सांगायचं. हे एकदा प्रकरण बाहेर आलं पाहिजे, कुठले पैसे आले हे सगळे, आणि कुठली दादागिरी आली ही सगळी. काही EVM मध्ये गडबड झाली असं वाटतं. इतकंच नव्हे तर लोकांना गप्प करण्यात आलं, बस काही करण्यात आलं. जे आधी राणा घेऊन ते थाटात निघाले होते आई, आणि राजकीय पक्षांचं तुम्हाला माहिती आहे, मोदी म्हणतात, मोदींनी आता त्यांचं तिकडून सांगितलं पाठीमागं, शरद पवार कसं काय मंडळी, राहुल गांधींनी इकडे यायला सांगितलं की 1500 राहुल गांधी म्हणाले आम्ही 3000 रुपये देऊ. आणि अशा मला वाटतं काय आव्हाडच फाटलं. अशा वेळेला स्वस्त बसून नाही चालणार, म्हणून हा आत्मकक्षाचा मार्ग. तुमचा नेमका आक्षेप ही लाडकी बहीण योजना ही सरकारने सुरू केली त्याला आहे की दुसरं? हां, अशा तऱ्हेच्या व्यवहारावरच माझं बंद. दुसरा प्रश्न असा आहे की इलेक्शनमध्ये बाटल्या पण देतील, बाजूच्या बाटल्याने आणखी घरपोच पुस्तक म्हणजे काय, लोकांना आवडतं म्हणून करायचं आणि निवडून द्यायचं, आणि बाकीच्या प्रश्नांचं काय करायचं. माझं म्हणणं आहे, मी ज्या प्रश्नांच्या करता आयुष्यभर लढत राहू संघटितपणे माझ्या सगळ्या लोकांना, त्यांना सगळं पेन्शन मिळेना. रिक्षावाल्यांच्यासारखी एक मंडळ सांगितलं ते स्थापन करत नाहीत. आमचा माथाडी कायदा फडणवीस कधी गुंडाळाचं कसं याच्यासाठी पडणारा लागले, त्याच्यासाठी पोषण करावं. तुम्ही सामान्यांसाठी काय करता. आज त्याच्यापेक्षा दैन्य अशी आहे, राजकीय पक्षांची स्वतःला अतिशय शिस्तबद्ध होणाऱ्या पक्षामध्ये एवढे दिवस निकाल लागून सब मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होत नाही. बाबा, EVM बाबत काय मत आहे तुमचं? म्हणजे अनेक लोक शंका घेत आहेत, म्हणजे लोकांमध्ये कुजबूज आहे, तुमचं काय निरीक्षण आहे? मला वाटतं त्यात जागा आहे, शंकेला जागा आहे.
शंकेची जागा आहे म्हणजे काय की जो एकूण सगळा बटन दाबून तिकडे आवाज आणि तिकडे नोंद, तर ह्याच्या या पलीकडे कुठेतरी काहीतरी आहे गडबड. एक असंही आर्ग्युमेंट काय का पण माझं म्हणणं आहे विरोधी पक्षांनी नुसतं दरवेळेला आक्षेप काढून नाही चालणार, याचा पाठलाग करून एक्सपर्टकडून एकदा हे करून घेतलं पाहिजे. हायकोर्टाने आपल्या विरुद्ध निर्णय दिलेला आहे, तेव्हा तथ्य जरूर आहे, पण तथ्य हे एस्टॅब्लिश करावं लागेल, म्हणून माझा पाठिंबा आहे. त्यांच्याकडून असं युक्तिवाद केला जातो की लोकसभेला एवढ्या 33 जागा मिळाल्या, त्यावेळेस अशी मागणी केली गेली नाही किंवा असं काही बोललं नाही, त्यावेळेस घोटाळा नव्हता ना, आताच कसा काय घोटाळा? असं तुम्ही त्यांच्या याला काय अर्थ नाही आहे. काल तू जेवलास आणि आज उपवास करतो असं म्हणणं त्या फालतू याच्यात मला काही रस नाही आहे. प्रश्न आहे त्यांनी उत्तर हे दिलं पाहिजे. चला आपण हे करूया, तुम्ही सांगा कोणत्या एक्सपर्टाईज त्याला त्याच्याकडे नेऊया, होऊ द्या ना विरोधी पक्षांचं एकमत. पण पंतप्रधानांनी हे प्रकरण काय ते प्रकरण काय लोकसभेमध्ये आवाज उठवूच द्यायचा नाही ही भूमिका घेतली. तुमच्या वार्ताहरांच्यावरती बोलत नाहीत, वार्ताहराची मुलाखत नाही, ते म्हणते तेच ऐकलं पाहिजे. हे काय होऊ द्या ना त्याचा लोकसभेत. तुम्ही आता म्हणालात की 52 पासून तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचं सरकार किंवा असं सरकार असं काय निरीक्षण, याच्या आधी असं काही सरकार स्थापन झालं होतं का की जे काय आता सुरू आहे असं? आता 1952 पासून तुम्ही पाहताय सरकार, तर आता जे सरकारचा कारभार सुरू आहे असा कधी याच्या आधी कुठल्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात असा कारभार होता? नाही ना, मी सतत झगडत चालू आहे ना. माझं म्हणणं आहे ते त्या मंडळींच्यामध्ये आयडिओलॉजिकल मतभेद होते, त्यांनी फार आम्हाला ॲब्सोल्यूट न्याय द्यायला असं माझं म्हणणं नाही, म्हणून तो काँग्रेस पक्षात पण आम्हाला काय न्याय मिळाला. या देशामध्ये विषमता वाढली ना, महागाई वाढली, जीवनाच्या वस्तूंची महागाई वाढली, नोकऱ्या मिळत नाही आहेत, शेतकऱ्यांची गोष्टी आहेत, हे तर आहेच. पण या देशातल्या माणसाला फक्त मताचा अधिकार नको, तर त्याला इथे इज्जत पाहिजे असेल तर त्याला पेन्शनचा हक्क द्या, त्याची कामगार म्हणून नोंदणी करा. कामगार काही यांनी गुंडाळून टाकले, आता चर्चाच नाही. चर्चेची दारं बंद केल्यानंतर लोकशाही कशी काय टिकायची हो? आणि दरवाजा बंद वगैरे दरवाजा आत घ्यायचं आणि सांगून टाकायचं या विषयावर चर्चा होऊ शकणार नाही, म्हणजे कसं काय व्हायचं? तुम्ही गेले अनेक वर्ष झाले विविध लढे लढलेले आहात, आंदोलनं उभे केलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी देखील रिक्षा चालवलेल्या एक काळी, ते मुख्यमंत्री झाले होते राज्याचे, तर त्यांनी काय करणं अपेक्षित होतं या सगळ्या कामगार कष्टकरी वर्गासाठी? मी एखाद्या माझा त्यांचा फारसा परिचय नाही, पण ज्या पद्धतीने ते मुख्यमंत्री झाले ही जगातली कुठली पद्धत आहे? तुम्ही पक्षामध्ये ठराव मांडायचा होता, हे करतो तुम्ही सरळ बाहेर निघून गेलात, तुम्हाला फडणवीसांनी मदत केली, तुम्ही इकडे सुरतेला गेलात, सुरतेहून तुम्ही गुवाहाटीला गेलात, गुवाहाटीतून तुम्ही गोव्याला आलात. काही माणसं कारण निवडणुकीमध्ये कोणी उच्चार सुद्धा केला नाही, कुठून पैशाने काय केलं. अशा तऱ्हेने सरकार चालणार आहेत. म्हणजे केंद्र एक नेता एक केंद्र अशा पद्धतीने राज्य करणार आहे काय, की विरोधी दलाचं पक्ष आले की त्याला हे करायचं. स्वातंत्र्यापासून तुम्ही अनेक सरकारं पाहिलेली आहेत, अनेक मुख्यमंत्री पंतप्रधान बघितलेत तुम्ही. असा कुठला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री की त्यांची तुम्हाला स्टाईल कामाची आवडली होती, पद्धत त्यांची तळमळ जनतेबद्दलची होती? अहो लालबहादूर शास्त्री होते, पंडित म्हणून तुम्हाला काही परिचय आला, परंतु मनमोहन सिंग होते ना, जरी त्यांचे आमचे मतभेद होते तरी पण बघण्याची पद्धत होती ना. लालबहादूर शास्त्री होते, चंद्रशेखर, अनेक मंत्री आमच्या महामंडळात 2-3 मुख्यमंत्री येऊन गेले, पंतप्रधान येऊन गेलेत ना. VP सिंग आले होते, चंद्रशेखर होते. तेव्हा मुद्दा तो नाही आहे. आता भेटणे मुश्किल असतं, तो नाही भेटीचा पण जाऊ द्यात. पण जे पुरोगामी काय ते गुंडाळाचं काम ह्याने केलं. आमचा माथाडी कायदा तो एवढसा कायदा, पण तो कायदा सुद्धा गुंडाळाचा प्रयत्न झाला. अशा गप्प होऊ कसं चालेल? त्यामुळे तुम्हाला चिंता वाटते लोकशाही? चिंताने मला माझा हे होतं, क्षोभ होतो, आणि मला सोड नाही. म्हणून गांधींनी सांगितलं की आत्महत्या काहीतरी कर. याने नाही जमलं तरी मी आमचे आता जे लोक भेटायचे तर मला लक्षात येतं ही चळवळ होणार, आणि ही चळवळ व्हायची असेल तर ती नीटपणे व्हावी असं वाटत असेल. नैतिक मूल्यासाठी होती, नैतिक मूल्यासाठी व्हावे. कोणतं मूल्य स्वच्छ कारभाराचं तुम्ही येता, पण बोलू द्यायचं नाही, पाहू द्यायचं नाही, तर कसं स्वच्छ व्हायचं?
आणि असं म्हणायचं मला देवाने पाठवलं म्हणून. तुम्ही म्हणजे आम्ही फारच लहान आहेत तुमच्यापेक्षा, तेव्हाची राजकारणी आणि आत्ताच्या राजकारण्यामध्ये किती फरक जाणवतो सध्या? त्यावेळेस स्वातंत्र्याच्या ह्याचं एक ध्येय होतं आणि स्वातंत्र्याच्याबद्दल जो खर्च झाला असताना जे तात्विक मुद्दे जीवनाचे मुद्दे पुढे येत होते त्यामुळे एक जरा एक फळी फार मोठी देशभक्तांची फळी इथे उभे देशाला उभी राहिली होती. हे तो राहतो. आता कुठे झालं, आता शहरं वाढताची ज्या लोकांना शेती मिळते ज्या शेतीचे पैसे कोणी श्रीमंत झाले त्यांचा थाट काय वाढणार. इथे बसलेली आहे माझी शेरी बसलेली आहे ना, विचारा पिंपरी चिंचवडला काय परिस्थिती. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आता स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताला पाहता, नवीन मतदारांना नवीन तरुण पिढीला तुमचं काय आव्हान असणार आहे? तरुण पिढीचा प्रश्न फक्त रोजगाराचा त्यांनी मानू नये. देशाच्या जडणघडणीत आमचं कर्तृत्वसुद्धा पणाला लागावे असा हक्क मागितला पाहिजे. केवळ नोकरी मागायची नाही. मला एक माझी अक्कल मला या देशाच्या जडणघडणीमध्ये वापरायची आहे, ती संधी मला उपलब्ध करून द्या हे त्यांनी बोललं पाहिजे. नक्की बाबा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि धन्यवाद आमच्याशी बोलले. बाबा आढाव यांनी असं सांगितलं की जनतेने आता पुढं आलं पाहिजेत आणि परिवर्तन जर घडवायचं असेल तर पुढाकार घेऊन सगळ्यांनी हा लढा लढला पाहिजेत. एकंदरीत त्यांचा असं बोलण्याचा रोख होता. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.